माझे नाव रमेश आहे. मी काही वर्षांपूर्वी नेपाळमध्ये नोकरी करण्यासाठी गेलो होतो. तिथे मी एका कंपनीमध्ये नोकरी करत होतो. जिथे मी राहत होतो तिथेच माझी ओळख एका बंगाली मुलगीसोबत झाली. ती मला खूप आवडली होती, म्हणून मी तिच्याबरोबर लग्न केले. परंतु त्या मुलीचे कुटुंबीय बंगालमध्येच राहत होते. माझ्या लग्नानंतर 6 महिन्यांनी कंपनीमध्ये एक अपघात झाला. त्यामध्ये माझा एक हात कापला गेला. माझा एक हात कापला गेल्यामुळे मी लाचार झालो होतो. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. या अगोदर मी खूप चांगले पैसेसुद्धा कमावत होतो. वाराणसीमध्ये मी माझ्या कुटुंबाला पैसेसुद्धा पाठवत होतो. परंतु आता माझा एक हात नव्हता. अशातच माझ्या एका पायाला फ्रॅक्चरसुद्धा झाले होते. त्यामुळे मी चालू शकत तर होतो, परंतु मला चालताना सुद्धा खूप अडचणी येत होत्या. त्यामुळेच मी लाचार झालो होतो. आता माझे लग्न झाले होते, परंतु माझ्याकडे असा कोणताच आधार नव्हता जो मला पैसे कमावून देऊ शकेल. म्हणून मलाच काहीतरी करायचे होते. तेव्हा माझ्या बायकोने मला एक आयडिया दिली. मी आपल्या या छोट्याशा घरात मिठाई बनवते आणि मी बनवलेली मिठाई तुम्ही आपल्याच घरामध्ये बसून विका. माझ्या बायकोची ही आयडिया मला खूप आवडली, म्हणून मी माझ्याच घरामध्ये मिठाई विकण्याचे काम सुरू केले. माझी बायको पूर्ण दिवस घरात राहायची आणि मी माझ्या घरातच बसून मिठाई विकण्याचे काम करत होतो. मला हे काम सुरू करून जवळपास एक आठवडा झाला होता, परंतु माझी सर्व मिठाई जशीच्या तशी होती. माझा एक ओळखीचा माणूस होता. तो मिठाई बनवण्याचे सामान मार्केटमधून आणून माझ्या बायकोला देत होता. मी माझ्या बायकोला सांगितले होते की शुद्ध मिठाई बनव, मिठाईमध्ये कधीही मिळावट करू नकोस. कारण मी एक इमानदार माणूस होतो आणि मी माझी सर्व कामे इमानदारीने करत असे. मला असे अजिबात वाटत नव्हते की आपल्या मिठाईने लोकांना काही नुकसान पोहोचो. मी माझ्या बायकोला सांगितले होते की अगोदरच माझ्यावर एवढे मोठे संकट ओढावले आहे, त्यामुळे मी कोणाचीही फसवणूक करणार नाही. मी फक्त शुद्ध मिठाई विकेन, ज्यातून लोकांचे नुकसान होणार नाही. उलट मिठाई खाऊन त्यांची हेल्थ चांगली होईल. परंतु मला माझ्या मिठाईच्या दुकानात बसून पूर्ण दिवस निघून जायचा. परंतु मिठाई खरेदी करण्यासाठी कुणीही येत नव्हता. आमच्या घरात एकच फ्रीज होता आणि तो सुद्धा छोटा होता. मी शिळी मिठाई माझ्या ग्राहकांना विकण्याच्या मनस्थितीत नव्हतो आणि माझी बायको म्हणायची की जर आपण मिठाई फ्रीजमध्ये ठेवली नाही तर ती खराब होऊन जाईल. शेवटी माझी बायको सर्व मिठाई घेऊन वस्तीतील सर्व मुलांमध्ये वाटायची. माझ्या बायकोचे नाव सोनल होते आणि ती बंगाली होती. परंतु ती इथे कोणत्या तरी नातेवाईकांच्या घरी आली होती. जेव्हा मी कंपनीमध्ये काम करत होतो तेव्हा ती माझ्या नजरेस आली होती आणि मी तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी तिच्या आईवडिलांना विचारले. तेव्हा तिच्या आईवडिलांनी सुद्धा आमच्या लग्नाला परवानगी दिली आणि मी माझ्या आईबाबांना विचारले तेव्हा ते सुद्धा आमच्या लग्नासाठी तयार होते. आम्ही अगदी साध्या पद्धतीने लग्न केले होते. आमच्या दोघांच्या घरचे आमच्या लग्नासाठी नेपाळमध्ये आले होते. मी नेपाळमध्येच काम करत होतो, त्यामुळे तिथेच मी एक भाड्याने घर घेतले आणि माझ्या बायकोसोबत त्याच भाड्याच्या घरामध्ये आमचा संसार थाटला होता. माझी बायको प्रत्येक 6 महिन्याला तिथे येत जात असायची, त्यामुळे तिला तेथील प्रत्येक रस्त्याविषयी सर्व काही माहीत होते. माझी बायको दिसायला खूप सुंदर होती. मी सुद्धा दिसायला काही कमी नव्हतो. मी सुद्धा हँडसम होतो. माझ्या आईबाबांनी सोनलला सांगितले सुद्धा होते की तू आमच्याबरोबर चल, परंतु ती माझी साथ सोडून कुठेही गेली नाही. माझ्या लग्नानंतर 6 महिन्यांनी माझा अपघात झाला होता. त्यामध्ये माझा एक हात मला गमवावा लागला होता आणि एका पायाला फ्रॅक्चर झाले होते. मी नेपाळमध्ये जास्त लोकांना ओळखत नव्हतो, परंतु माझी बायको सोनल तेथील लोकांना ओळखत होती, कारण ती प्रत्येक 6 महिन्याला तिच्या नातेवाईकांच्या घरी येत होती. त्यानंतर 2 महिने ती तिथेच राहून जात असे. आता जेव्हा माझा अपघात झाला होता त्यानंतर माझे आईबाबा मला वाराणसीला परत बोलावत होते, पण मी वाराणसीला परत जाऊ शकत नव्हतो, कारण वाराणसीमध्ये मला होईल तसे काम मिळत नव्हते. त्याचे कारण म्हणजे माझे शिक्षण जास्त झाले नव्हते. त्यात माझे विचारच असे होते की अशिक्षित अडाणी माणसाची काहीच किंमत नसते. खूप सारे लोक असे होते, त्यांना नोकरी सहज मिळत नव्हती. त्यामुळे मी गुपचूप नेपाळला निघून आलो होतो आणि तिथे एका कंपनीमध्ये नोकरी करत होतो. तिथे मला चांगले पैसे मिळत होते, त्यामुळेच माझ्या घरची परिस्थितीसुद्धा सुधारली होती. माझे आईबाबासुद्धा खूप खुश राहू लागले होते. आमच्या घरची गरिबी दूर होऊ लागली होती. मला नेपाळमध्ये नोकरी करून पूर्ण 2 वर्ष झाले होते, म्हणून मला नेपाळची सवय पडली होती. आता मी तिथून कुठेही जाणार नव्हतो, म्हणूनच मी माझ्या बायकोला घेऊन कायमचा तिथे स्थायिक झालो होतो. माझी बायकोसुद्धा म्हणत होती की चला आपण वाराणसीला जाऊया, परंतु मी माझ्या आईबाबाचे ओझे बनून राहणार नव्हतो, कारण गावी माझे 2 भाऊ आणि त्यांच्या बायकासुद्धा राहत होत्या. आता ते काय विचार करणार. मी लाचार झालो आहे म्हणूनच इथे आलो आहे. आमच्यावर ओझे बनण्यासाठी हा इथे आला आहे, याची मजबुरी आहे म्हणूनच हा इथे आला आहे. परंतु मी तर खूपच प्रामाणिक आणि इमानदार माणूस होतो. मला कोणाचाही आधार घ्यायचा नव्हता. मी माझ्या बायकोला म्हणालो मी कुठेही जाणार नाही. मी इथेच राहून दुसरे कोणते तरी काम करेन. आता माझ्या पायाचे फ्रॅक्चरसुद्धा बरं झालं नव्हतं, तरीही मी मिठाई विकण्याचे काम करू लागलो होतो. कोणते दुसरे कामसुद्धा माझ्याने होत नव्हते.
जर एखाद्या माणसाला हातच नसेल तर तो माणूस दुसरे काम तरी कोणते करू शकतो? माझा तर उजवाच हात मी गमावला होता. उजव्याच हातानेच खूप सारी कामे केली जातात. त्यामुळे मी खूप लाचार झालो होतो. मी मिठाई विकण्यासाठी खूप प्रयत्न करत होतो, परंतु आमची पूर्ण मिठाई विकली जात नव्हती. त्यामुळे शिल्लक राहिलेली मिठाई आम्हाला मुलांमध्ये वाटावी लागत असे. त्यामुळे मी खूपच जास्त परेशान झालो होतो. पूर्ण 1 आठवडा मिठाई आम्हाला मुलांमध्ये वाटावी लागली होती. तेव्हा मी खूप परेशान झालो होतो, कारण अशा प्रकारे काहीच होऊ शकत नव्हते. माझ्याकडे जे जमा पैसे होते ते मिठाईचे सामान आणण्यासाठी खर्च झाले होते. आता मी खूपच परेशान झालो होतो. माझ्याकडे जमवून ठेवलेले पैसेसुद्धा राहिले नव्हते. माझी बायको खूपच चांगली होती. ती माझी काळजी घेत होती आणि मोठ्या मेहनतीने मिठाई तयार करत होती. एवढा मोठा अपघात घडूनसुद्धा ती माझी मदत करत होती. तिने मला शब्द दिला होता की ती मला सोडून कुठेही जाणार नाही. ती अशाच प्रकारे नेहमी माझी साथ देईल. परंतु मी खूपच लाचार झालो होतो. त्यामुळे माझी सर्व कामेसुद्धा तिलाच करावी लागत होती. त्याचबरोबर घरातील सर्व कामेसुद्धा तीच करत होती. तिला आता मिठाईसुद्धा बनवायला लागत होती. माझी बायको खरंच खूप चांगली महिला होती. ती खूपच साधी आणि मेहनती होती. अशा कठीण प्रसंगीसुद्धा ती माझी समर्थपणे साथ देत होती. दुसऱ्या दिवशीसुद्धा हेच झाले. माझी मिठाई विकली गेली नाही. ती मिठाई खराब होऊ नये या भीतीने माझ्या बायकोने ती मिठाईसुद्धा मुलांमध्ये वाटली. माझी बायको म्हणाली, अशा प्रकारे रोज आपले नुकसान होत आहे आणि आता आपल्याकडे यापुढे मिठाई बनवण्यासाठी पैसेसुद्धा राहिले नाहीत. अशाच प्रकारे चालत राहिले तर पुढे कसेबसे होईल आणि आपले येणारे आयुष्य आपण कसे जगणार? मी सुद्धा खूपच जास्त परेशान झालो होतो. माझ्याकडे माझ्या बायकोच्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नव्हते. माझ्या बायकोबरोबर बोलता बोलता माझ्या डोळ्यांमध्ये पाणी आले होते आणि माझी बायकोसुद्धा रडू लागली होती. माझी बायको माझी समजूत काढू लागली आणि मला म्हणाली, तुम्ही चिंता करू नका. सर्व काही देवाच्या कृपेने ठीक होईल. तुम्ही परेशान का होता? मी आहे ना तुमच्याबरोबर. सर्व काही ठीक होऊन जाईल. माझी बायको जास्त इथे येत जात असायची. त्यामुळे ती खूपच चांगली नेपाळी भाषा बोलत असायची. परंतु ती भारतीय होती. ती खूपच सुंदर होती. तिला पाहून कधीकधी मला असे वाटायचे की माझी बायको खूपच सुंदर असल्यामुळे जर मला तिने सोडले तर? परंतु माझी बायको म्हणायची की तुम्ही चिंता करू नका. मी सर्व काही जाणून आहे. मी सर्व गोष्टी ठीक करेन. मी नेहमीच तुमची साथ देईल. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही एकटे सोडणार नाही. परंतु आता पुढे काय होणार या गोष्टीचे मला टेन्शन येत असायचे. तेव्हा माझ्या बायकोने त्यावर एक सोल्युशन सांगितले. ते ऐकून मी नाराज झालो होतो. मी माझ्या बायकोला म्हणालो होतो की मला नाही वाटत माझ्या बायकोला दुसऱ्या कोणत्या पुरुषाने पाहावे. तुला असे करण्याची काहीच गरज नाही आहे. माझ्या बायकोचे असे म्हणणे होते की मी तुमच्या जागी मिठाई विकण्यासाठी बसते. मी तर तिला स्पष्ट सांगितले होते की ही गोष्ट मला नाही आवडत. तू दुकानात बसून मिठाई विकणार आणि दुसरे पुरुष येऊन तुझ्यावर नजर टाकणार. ही गोष्ट मला अजिबात आवडणार नाही आणि ही आयडिया तुझ्या डोक्यामध्ये कुठून आली? मी म्हणालो, मी असे कधीही होऊ देणार नाही आणि तुला दुकानावर बसवण्याची परमिशनच देणार नाही. त्यावर माझी बायको म्हणाली, हे आपले दुकान घरामध्येच बनवलेला एक छोटासा रूम आहे आणि मला कुठे दुसऱ्याच्या जागी तर जायचे नाही. आपल्या घरामध्ये बसून ही मिठाई विकायची आहे. मी पुढे बसणार नाही तर मी बाजूला बसेन. वस्तीतील महिलांना जर समजले की या दुकानामध्ये महिला मिठाई विकते तर पुरुषांसोबत महिलासुद्धा मिठाई घेण्यासाठी येतील. पुरुष तर जास्त करून नोकरीसाठी निघून जातात. तेव्हा महिलांनासुद्धा मिठाईची गरज पडत असेल. तेव्हा त्या स्वतः येऊन मिठाई घेऊन जातील. माझ्या बायकोची ही आयडिया अगदी बरोबर होती. कारण आमच्या वस्तीतील महिलांना सामान घेण्यासाठी सुद्धा खूप अडचणी येत होत्या आणि ही गोष्टसुद्धा बरोबर होती की हे आमचे दुकान नव्हते तर आमच्याच घरातील एक रूम होता आणि माझी बायको तर आपल्याच घरात बसणार होती. असे असूनसुद्धा मला ही गोष्ट आवडत नव्हती. परंतु परिस्थितीचा विचार करून मी माझ्या बायकोला परमिशन दिली. मग दुसऱ्या दिवशी मला बातमी मिळाली की बंगालवरून माझ्या बायकोची बहीण प्रेमा येत आहे. ती माझी तब्येत पाहण्यासाठी येत होती. ती काही वेळ आपल्या बहिणीसोबत बसली. त्यानंतर माझ्याबरोबर बसून माझ्याबरोबर बोलू लागली. ती माझ्या बायकोची मोठी बहीण होती. माझ्या बायकोने आपल्या बहिणीला आमच्या घरातील सर्व परिस्थिती सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा मी असाच विचार करत होतो की माझी मेहुणी विचार करेल की हा मुलगा माझ्या बहिणीला खूपच परेशान करत आहे. जेव्हा माझ्या बायकोने तिच्या बहिणीला सांगितले की ती मिठाईच्या दुकानावर बसू इच्छित आहे तेव्हा तिच्या बहिणीला सुद्धा या गोष्टीवर काहीच अडचण नव्हती. ती म्हणाली, जर ही दुकानात बसली तर काहीच अडचण नाही. तसेही बायकोच आपल्या नवऱ्याच्या वाईट परिस्थितीमध्ये कामाला येते. तिने जर तुमची साथ दिली नाही तर तुमच्या या वाईट अवस्थेमध्ये मग तुम्हाला कोण साथ देईल? कारण या अनोळखी शहरामध्ये तुमचे असे कोणीही नाही. मी तर तुम्हाला आतासुद्धा सांगते की तुम्ही हे शहर सोडून बंगालमध्ये या किंवा वाराणसीमध्ये आपल्या आईबाबांच्या जवळ जा. जर तुम्हाला चांगले वाटत नाही तर तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या. तुम्ही दोघांनी एकत्र मिळून जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. आम्हाला त्यामध्ये काहीच अडचण असता कामा नये. मी याविषयी कोणालाच काही सांगणार नाही की सोनल दुकानात बसते. माझ्या मेहुणीने मला चांगल्या प्रकारे समजावले होते. मग मी सुद्धा विचार केला की चला माझ्या बायकोला दुकानामध्ये बसवण्याची परमिशन देऊया. माझी मेहुणी 2 दिवस आमच्या घरी राहून जायला निघाली.
तेव्हा जाता जाता ती म्हणाली की पुन्हा 1 महिन्यांनी मी तुमच्या घरी येईल. ती गेल्यावर मी माझ्या बायकोला विचारले, सर्व काही ठीक आहे ना? तुझी बहीण एवढ्या घाई गडबडीमध्ये बंगालवरून नेपाळला का आली होती? तुझे तिच्याकडे काही पर्सनल काम होते का? की तुझ्या बहिणीचे तुझ्याकडे काही काम होते? तेव्हा माझी बायको म्हणाली, नाही अशी कोणतीच गोष्ट नाही. खरं तर माझ्या ताईचा दीर इथे काम करतो, त्यामुळे ती तिच्या दीराकडे कधी कधी येत असते. म्हणून मी म्हणत होती की कधी कधी आम्हाला भेटण्यासाठी सुद्धा येत जा. तेव्हा मी माझ्या बायकोला म्हणालो, चला ठीक आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. कारण मी आता कुठेही जाण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हतो. कारण डॉक्टरांनी मला प्रवास करण्यासाठी मनाई केली होती आणि माझी अवस्थाच एवढी वाईट झाली होती की मी कुठेही प्रवाससुद्धा करू शकत नव्हतो. आणि मी माझ्या बायकोला माहेरच्या लोकांनाही भेटण्यासाठी घेऊन जाऊ शकत नव्हतो. चांगली गोष्ट होती की तिच्या माहेरचे लोक तिला भेटण्यासाठी इथे येऊ लागले होते. त्यामध्ये माझाच फायदा होता की माझी बायको तिच्या घरच्या लोकांना इथेच भेटेल. त्यामुळे ती तिच्या माहेरी जाण्यासाठी हट्ट करणार नाही. दुसऱ्या दिवशी मी माझ्या एका मित्राला फोन केला. त्याच्याकडून मी काही उधार पैसे मागितले. कारण आमच्याकडे मिठाई बनवण्यासाठी सामान आणण्यासाठी अजिबात पैसे शिल्लक राहिले नव्हते. आज माझ्याकडे जी मिठाई ठेवली होती ती जर विकली नसती तर माहीत नाही उद्या आम्ही काय केले असते. कारण आम्ही लोक तसंही नुकसान सहन करत होतो. आज माझी बायको सर्वात अगोदर शेजारच्या लोकांकडे चक्कर मारून आली होती. ती म्हणाली होती की या शेजारच्या महिलांकडे जाऊन थोडा वेळ बसून येते. तेव्हा मी तिला म्हणालो होतो की तू का जात आहेस? तेव्हा माझी बायको म्हणाली, मी लोकांच्या घरात जाऊन सांगेल की ही माझ्या हाताने बनवलेली शुद्ध मिठाई आहे. माझ्या हातची बनवलेली मिठाई खाल्ल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही. कारण मी बनवलेल्या मिठाईमध्ये कोणत्याही प्रकारची मिलावट नसते. लोकांना असेच वाटते की आपण मार्केटमधून मिठाई खरेदी करतो आणि तीच विकतो. त्यामुळे कोणीच आपल्याकडे मिठाई खरेदी करण्यासाठी येत नाही. लोकांना जेव्हा ही गोष्ट समजेल की ही मिठाई घरीच बनवली जाते आणि शुद्ध मिठाई आहे, तेव्हा लोक स्वतः आपल्या दुकानावर येऊन मिठाई टेस्ट करतील. टेस्ट केल्यानंतर त्यांना आपली मिठाई खूप आवडेल. त्यानंतरच आपल्या मिठाईची विक्री होऊ लागेल. आणि सर्वात चांगली गोष्ट ही आहे की महिलांना जेव्हा समजेल की मी मिठाई विकत आहे, तेव्हा महिलासुद्धा आपल्या दुकानावर मिठाई घेण्यासाठी येतील. आपल्याला आपल्या मिठाईची थोडी तरी पब्लिसिटी करावीच लागेल ना. तेव्हाच तर आपले काम चालेल. माझी बायको फक्त वस्तीतील काहीच घरांमध्ये गेली होती. त्यानंतर ती परत घरी आली होती. माझी बायको म्हणू लागली की तुम्ही देवाकडे माझ्यासाठी प्रार्थना करा. आज मिठाई विकली जावी, मग सर्व काही ठीक होऊन जाईल. आपली परिस्थितीसुद्धा सुधारेल. त्यानंतर एक महिला आमच्या दुकानावर आली आणि 2 किलो मिठाई खरेदी करून घेऊन गेली. तेव्हा माझी बायको खूपच खुश झाली होती. मी म्हणालो, एवढी मिठाई विकून आपले काम चालणार नाही. आज तर आपली ही सर्व मिठाई विकली गेली नाही, तर आपल्याला ही सर्व मिठाई मुलांमध्ये वाटावी लागेल. मग उद्यासाठी मिठाई बनवण्यासाठी आपल्याकडे पैसे राहणार नाहीत. मी देवाकडे हीच प्रार्थना करतो आहे की आज आपली सर्व मिठाई विकली जावी. आज आपल्याला नुकसान व्हायला नको. मी बसून बसून खूपच थकून गेलो होतो आणि टेन्शनमध्ये माझे डोकेसुद्धा दुखू लागले होते. म्हणून मी आराम करण्यासाठी काही माझ्या रूममध्ये जाऊन पडलो. तेव्हा मी माझ्या बायकोला म्हणालो, तू दुकानात नीट लक्ष दे. मी माझ्या रूममध्ये जाऊन आराम करू लागलो. तेव्हा अचानक मला गाढ झोप आली. तेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मला झोपून 3 तास झाले होते. मी घाबरून लंगडतच दुकानाच्या रूममध्ये गेलो. मी विचार करत होतो की आजसुद्धा मिठाई विकली गेली नसेल. मी माझ्या बसण्याच्या जागी गेलो आणि बायकोला म्हणालो, आजसुद्धा मिठाई विकली गेली नाही ना? तेव्हा माझी बायको उभी राहिली आणि स्मित हास्य करत म्हणाली, नाही, असे काही नाही. आज मी सर्व मिठाई विकली आहे. माझ्या बायकोने सर्व पैसे उचलले आणि माझ्याकडे देऊ लागली. मला तर हे सर्व पाहून खूपच हैराण झालो होतो. माझा तर विश्वासच बसत नव्हता. तेव्हा मी माझी नजर दुकानाकडे फिरवली. तेव्हा दुकानातील सर्व मिठाई संपली होती. याचा अर्थ माझी बायको खरे बोलत होती की तिने दुकानातील सर्व मिठाई विकली आहे आणि तिने विकलेल्या मिठाईचे पैसे ती मला देत होती. मी हैराण झालो होतो की या 3 तासांमध्ये माझे पूर्ण दुकान खाली झाले होते. माझ्या दुकानामधील सर्व मिठाई विकली गेली होती. मला तर असेच वाटत होते की माझी बायको माझी मस्करी करत आहे, नाहीतर मी कोणते तरी स्वप्न पाहत आहे. परंतु मी दुकानाकडे पाहिल्यावर मला तिच्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे दुसरा पर्यायच नव्हता. कारण दुकानातील सर्व भांडी रिकामी झाली होती आणि पैसे पण तेवढेच होते जेवढी आजची सर्व मिठाई विकून मिळणार होते. आमची सर्व मिठाई जवळपास 9,000ची विकली गेली होती. तेव्हा माझी बायको म्हणाली, यातील अर्धे पैसे तुम्ही मला द्या, कारण उद्यासाठी मिठाई बनवण्यासाठी सामान घेऊन यावे लागेल. मी अर्धे पैसे माझ्या बायकोला दिले. त्यानंतर माझी बायको स्वतः सामान आणण्यासाठी घरातून बाहेर पडली. मी खूपच हैराण होतो की आज आमची सर्व मिठाई विकली गेली होती. प्रत्येक दिवशी असेच घडू लागले होते. जेव्हा माझी बायको दुकानात मिठाई विकण्यासाठी बसत होती, तेव्हापासून सर्व मिठाई विकली जात होती. माझी बायको असताना महिला आणि पुरुष दोन्हीही मिठाई खरेदी करण्यासाठी येत होते आणि मिठाई घेऊन जात होते. आता आमच्या मिठाईच्या दुकानावर गर्दी असायची, त्यामुळे घरची परिस्थिती सुधारू लागली होती. आमच्याकडे खूप सारे पैसे आता शिल्लक राहू लागले होते. त्यानंतर माझी आनंदाने बायको जास्त सामान आणायची आणि रात्रभर किचनमध्ये उभी राहून मिठाई बनवत असायची. माझी बायको डब्यामध्येच मिठाई बनवून त्यांना पॅक करत असायची.
माझ्या बायकोचे म्हणणे होते की आपण आपल्या ग्राहकांना उघडी मिठाई द्यायची नाही, कारण त्यावर माशा बसतात. त्यांनी माणसे आजारी पडू शकतात. माझी बायको खूपच समजूतदार झाली होती. आम्हाला आता जवळपास 5 महिने झाले होते. परंतु प्रत्येक महिन्याला माझी मेहुणीसुद्धा येत होती. आमचे काम पाहून तीसुद्धा खूप खुश होऊन जायची. ती आनंदात म्हणायची की तुम्ही आलेल्या परिस्थितीवर मात करून मोठ्या मेहनतीने तुमच्या घरावरची गरिबी हटवली आहे. नाहीतर अशा परिस्थितीमध्ये लोक स्वतःची हिंमत हरवून जातात आणि आपल्या नातेवाईकांकडून अपेक्षा ठेवत असतात. परंतु तुम्ही दोघांनी तर मेहनत करून सर्व काही ठीक केले आहे. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. आमचे काम पाहून माझी मेहुणी खूपच खुश झाली होती. ती प्रत्येक महिन्याला आमच्या घरी येत होती. एक दिवस माझी मेहुणी घरी आली होती आणि त्या दोघीही दुसऱ्या रूममध्ये बसल्या होत्या. त्या दोघींमध्ये चर्चा चालू होती. तेव्हा अचानक मी त्यांच्या रूममध्ये गेलो. मी पाहिले तर माझी मेहुणी माझ्या बायकोला एक छोटीशी पिशवी देत होती. जसे मी आतमध्ये गेलो तेव्हा अचानक माझ्या मेहुणीने त्या पिशवीला लपवले. या दोघींची नजर जशी माझ्यावर गेली तेव्हा माझी बायको खूपच घाबरली होती. तेव्हा माझ्या बायकोने माझ्या मेहुणीला इशारा केला आणि माझ्या बायकोने मला बोलवण्यामध्ये अडकवून ठेवले. माझी मेहुणी खूप हुशार होती. तिने हळूच ती पिशवी उचलून वरच्या रूममध्ये घेऊन गेली. मी माझ्या बायकोला विचारले की त्या पिशवीमध्ये काय आहे. तेव्हा माझी बायको म्हणाली, ताईचे काहीतरी पर्सनल सामान आहे. ती वरच्या स्टोर रूममध्ये ठेवण्यासाठी जात आहे. त्या दोघींना कदाचित माहीतच नव्हते की त्यांची चालाकी मी समजून गेलो आहे. त्या दोघीही माझ्यापासून काहीतरी लपवत होत्या. त्या पिशवीमध्ये नक्कीच काहीतरी असे होते, पण त्या दोघेही त्याविषयी मला काहीच सांगत नव्हते. आमच्या स्टोर रूम वरती बनवले होते. मी नीट चालू शकत नव्हतो, त्यामुळे मी सीडी चढून वर जाऊ शकत नव्हतो. माझी बायको आणि मेहुणी दोघीही माझ्याबरोबर खोट्या बोलत होत्या. मी विचार करत होतो की सीडी चढून वरती जावे आणि पाहावे की त्या पिशवीमध्ये नक्की काय आहे. जेव्हा माझी मेहुणी खाली उतरून आली तेव्हा मी तिला सुद्धा प्रश्न केला की तू स्टोर रूममध्ये काय ठेवण्यासाठी गेली होतीस. तेव्हा तिने सुद्धा हेच उत्तर दिले की माझे काही पर्सनल सामान आहे. जेव्हा मी माझ्या घरी जाईन तेव्हा ते सामान घेऊन जाईल. तेव्हा मी म्हणालो की तुझे असे कोणते पर्सनल सामान आहे की ते स्टोर रूममध्ये ठेवण्याची गरज पडली. तेव्हा माझी बायको आणि मेहुणी दोघींनीही मला बोलवण्यामध्ये गुंतून ठेवले. बोलण्यात त्या पिशवीची गोष्ट मी विसरून गेलो. परंतु रात्रीच्या वेळी मला समजले की 1 तासानंतर माझी मेहुणी बंगालला जात आहे. जेव्हा माझी मेहुणी निघून गेली तेव्हा मी माझ्या बायकोला म्हणालो की तुझी बहीण तिचे पर्सनल सामान घेऊन गेली नाही. तेव्हा माझी बायको म्हणाली, नाही, कदाचित ती तिचे सामान विसरून गेली आहे. काही हरकत नाही, ती पुन्हा येईल तेव्हा घेऊन जाईल. तेव्हा मी चांगल्याच प्रकारे समजलो होतो की त्या पिशवीमध्ये अशी कोणतीच वस्तू नाही, कारण की पिशवी खूपच छोटी होती आणि त्या पिशवीमध्ये खरंच माझ्या मेहुणीचे पर्सनल सामान असते तर ती ते सामान विसरून गेली नसती. खरं तर माझी मेहुणी खूपच चांगली होती. ती नेहमीच माझ्या तब्येतीची विचारपूस करायची आणि आपल्या नवऱ्याला सोबत घेऊन आमच्या घरी येत असायची. पण ह्याच वेळेला नक्की काय झाले होते माहीत नाही. ती एकटीच आली होती. आता ती बंगालवरून नेपाळला एकटीच येऊ लागली होती. परंतु माझ्या डोक्यामध्ये एकच गोष्ट घुमत होती, ती म्हणजे तिने माझ्या बायकोला जी पिशवी दिली आहे त्या पिशवीमध्ये नक्की काय आहे आणि त्या दोघी बहिणी माझ्यापासून नक्की काय लपवत आहेत. प्रत्येक वेळेला माझ्या बायकोने मला तिच्या बोलण्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मला माहीत होते काही ना काही गडबड नक्की आहे. त्या पिशवीमध्ये असे काय होते, कारण त्यामध्ये माझी बायको राशन तर घेऊन येणार नव्हती. मला माझ्या सासरच्या माणसांकडून कोणतीही मदत घ्यायची नव्हती. मी लालची माणूस नव्हतो आणि मला सासरच्या माणसांकडून कोणताही आधार नको होता. राशन तर इथेसुद्धा मिळू शकते. असे असतानासुद्धा माझी मेहुणी बंगालवरून राशन का घेऊन आली होती. मी माझ्या बायकोला चांगल्या प्रकारे समजावले होते की तुझ्या माहेरच्या लोकांकडून मला कोणतीही मदत नको. मला मदतीची गरज पडली तर मी सर्वात अगोदर माझ्या आईबाबांची मदत घेईल. माझा दुसरा हात कापला गेला तरी चालेल. मी तुझ्यासाठी आणि आपल्यासाठी सर्व काही करेन. आता मी कधीही हिंमत हरणार नाही. मी हळू का होईना परंतु चालू लागलो होतो. माझ्या पायाला जे फ्रॅक्चर झाले होते ते आता थोडेफार बरे झाले होते. हळूहळू मी एवढा चालू शकत होतो की स्वतःला सांभाळू शकत होतो. माझ्या बायकोने मला शब्द दिला होता की ती मला सोडून कुठेही जाणार नाही आणि कधीच ती तिच्या कुटुंबाकडून मदत मागणार नाही. जर तिच्या कुटुंबातील लोकांनी प्रेमाने काही दिले तर ते त्यांचे प्रेम आणि सन्मान आहे, परंतु आपण आपल्या बाजूने त्यांच्याकडे कोणतीही मदत मागणार नाही. मग माझ्या डोक्यात पुन्हा तेच विचार आले की त्या पिशवीच्या आत काय असेल. आता मला माझ्या बायकोवर अजूनच शंका येऊ लागली होती, कारण माझी बायको असे काय करत होती ज्याने रोजची मिठाई 3-4 तासातच विकली जाऊ लागली होती. तीच मिठाई होती, तेच दुकान होते आणि तीच वस्ती होती. मी बसत होतो तेव्हा माझ्याकडून कोणीही मिठाई खरेदी करण्यासाठी येत नव्हतं आणि ज्या दिवसापासून माझ्या बायकोने दुकानात बसणे चालू केले त्या दिवसापासून 3-4 तासातच मिठाई विकली जाऊ लागली होती. असेही नव्हते की माझी बायको सर्वांना तिचे सौंदर्य दाखवण्यासाठी दुकानावर बसत होती. माझी बायको जेव्हा दुकानावर बसत होती तेव्हा ती चेहऱ्यावर मास्क लावून बसत होती, कारण तिचा सुंदरपणा आणि तिचा सुंदर चेहरा कुणीही पाहू नये. ती सुद्धा दुसऱ्या पुरुषांसमोर येऊ इच्छित नव्हती. ती खूपच लाजऱ्या स्वभावाची होती. कपडेसुद्धा असे कधीच घालायचे नाही जेणेकरून तिचे थोडेही अंग दिसेल. ती खूपच संस्कारी महिला होती
आणि असेही नव्हते की आजूबाजूचे पुरुष एक महिला दुकानावर बसलेली असते म्हणून दुकानावर येत होते. पुरुषांपेक्षा महिलाच जास्त दुकानावर येत होत्या. आता मलाच काही ना काही करायचे होते. माझी बायको आरामात मिठाई विकत होती. जेवढे पैसे जमा व्हायचे तेवढे सर्व पैसे ती माझ्याकडे आणून देत होती. त्यानंतर दुकान बंद करून ती दुसऱ्या दिवसाची मिठाई बनवण्यासाठीचे सामान आणण्यात जात असे. ती रोज महिलांना सुद्धा सांगत असायची की माझ्या घरी मिठाई घेण्यासाठी येत जा. आमच्या दुकानावर पुरुष कमी आणि महिलाच जास्त येत होत्या. चालत्या फिरत्या महिलांवर माझीसुद्धा नजर पडत होती. जेव्हा माझी बायको महिलांना सांगायची तेव्हा त्याच महिला आमच्या दुकानावर मिठाई घेण्यासाठी येत असायच्या. आता माझ्या बायकोने मिठाईच्या जास्त व्हरायटी बनवण्यास चालू केल्या होत्या. आमच्या दुकानातील मिठाई विकण्यास आता जवळपास 8 महिने झाले होते. माझ्या पायातील फ्रॅक्चरसुद्धा आता बरे झाले होते. मी व्यवस्थित चालू लागलो होतो. मी माझ्या बायकोला म्हणालो की मी डॉक्टरकडे जात आहे. खरं तर नेहमी माझी बायकोसुद्धा माझ्याबरोबर डॉक्टरकडे येत असायची. परंतु ह्या वेळेला मी माझ्या बायकोला सांगितले की मी स्वतः डॉक्टरकडे जाऊन येतो, तू दुकानात बस. त्यावर ती म्हणाली, ठीक आहे, जर तुम्हाला एकट्यालाच जाणे योग्य वाटते तर तुम्ही जाऊन या. ती म्हणत होती, तसेही मला मिठाई विकायची आहे. आज दिवाळीचा दिवस आहे. आज जास्तच ग्राहक येतील. नंतर मला घराची सजावटसुद्धा करायची आहे. त्यावर मी तिला म्हणालो, ठीक आहे, कामातून मोकळी झालीस की रात्री आपण करूया. माझे हे बोलणे ऐकून माझी बायको खूपच खुश झाली होती. असे म्हणून मी घराबाहेर आलो. त्यानंतर मी बाजारात गेलो. बाजारातून एक साडी खरेदी केली. साडी तर मी माझ्या बायकोची सुद्धा घेऊ शकलो असतो, पण तिने तिची साडी ओळखली असती. मी साडी यासाठी खरेदी केली होती की मी ती साडी नेसून मग माझ्या बायकोच्या दुकानावर मिठाई खरेदी करण्यासाठी जाणार होतो. मग मी तसेच केले. मी एक सुनसान जागी उभा राहून साडी नेसली आणि साडीचा पदर चेहऱ्यावर घेऊन चेहरा पूर्णपणे झाकून मी शांतपणे माझ्या बायकोच्या दुकानावर आलो होतो. मी स्वतःचा पेहराव असा केला होता की माझ्या बायकोने मला ओळखायला नको. मी महिलासारखा आवाज काढून म्हणालो, मला 1 किलो मिठाई द्या. मी असे करत होतो कारण माझी बायको काही गडबड तर करत नाही ना हे मला बघायचे होते. तिने जर माझ्याकडून पैसे घेतले आणि मिठाई दिली तर मी समजून जाईन की सर्व ठीक आहे. खरं तर मी माझ्या बायकोवर शंका घ्यायला नको होती, परंतु शंका घेणेसुद्धा गरजेचे होते. कारण मी सुद्धा त्याच दुकानामध्ये बसत होतो, ज्या दुकानामध्ये आता माझी बायको बसत होती. असे असताना सुद्धा माझ्याकडून कोणीच मिठाई का खरेदी करत नव्हता आणि माझ्या बायकोकडून का मिठाई खरेदी करत होते, हीच गोष्ट मला जास्त त्रास देत होती. हे सर्व जाणून घेण्यासाठी मी साडी नेसून महिलेच्या रूपात माझ्याच बायकोच्या दुकानात मिठाई घेण्यासाठी आलो होतो. मी एक शालसुद्धा घेतली होती कारण थंडी खूप होती. माझ्या बायकोला सुद्धा असेच वाटत होते की मी एक महिला आहे. तेव्हा अचानक माझी बायको म्हणाली, तुमची 1 किलो मिठाई पॅक केली आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला किती द्यायची आहे? त्यावर मी म्हणालो, काय किती द्यायची आहे? त्यावर माझी बायको म्हणाली, 1 किलो द्यायची आहे की 2 किलो? मी म्हणालो, 1 किलोच द्या. माझी बायको कोणत्या गोष्टीविषयी बोलत होती मला नीट काही समजत नव्हते. म्हणून ती ज्या गोष्टीविषयी बोलत होती तिने ती गोष्टसुद्धा 1 किलो पॅक केली होती. मी पैसे देऊन परत येत होतो तेव्हा माझी बायको म्हणाली, तुम्ही परत या, तुम्हाला ही गोष्ट खूपच आवडेल कारण हा ओरिजिनल माल आहे. मग मी ते सामान घेऊन माझ्या मित्राच्या घरी गेलो. मित्राच्या घरी एका रूममध्ये गेल्यानंतर मी मिठाईचा डब्बा उघडला तर त्याच्यामध्ये मिठाईच होती. परंतु जेव्हा मी दुसरा डब्बा उघडला तेव्हा मी हैराण झालो. त्या डब्यामध्ये तर 1 किलो तुरटी होती. माझा मित्रसुद्धा तिथेच होता. माझ्या मित्राने जेव्हा ती तुरटी पाहिली तेव्हा तो सुद्धा हैराण झाला. परंतु मी तुरटी पाहून हैराण झालो नव्हतो, कारण तुरटी म्हणजे एक नॉर्मल गोष्ट आहे. तेव्हा माझा मित्र म्हणाला, तू ही कोणती वस्तू घेऊन आला आहेस? तू हिला माझ्या घरून घेऊन जा, नाहीतर पोलीस येतील. तेव्हा मी म्हणालो, ही तर तुरटी आहे, याने पोलीस का घरी येतील? तेव्हा माझा मित्र म्हणाला, तू वेडा झाला आहेस का? तुला माहिती नाही का ही कसली तुरटी आहे? याच्यातूनच महिला नशा करतात. माझा मित्र म्हणाला, तुझी बायको दुकानामध्ये बसून चुकीचे काम करत आहे. याचा अर्थ असा आहे की तुझी बायको गैरकानूनी काम करत आहे आणि कदाचित पोलिसांना याविषयी अजून माहिती नाही. तुझी बायको ही गोष्ट तुझ्या दुकानातून विकत आहे, परंतु पोलिसांना जर समजले तर ते तुझ्या बायकोला आणि तुला अटक करतील आणि एवढी मोठी सजा होईल की तुला कोणीही जेलमधून बाहेरसुद्धा काढू शकत नाही. माझ्या मित्राचे हे बोलणे ऐकून मी खूपच घाबरून गेलो होतो. माझे पूर्ण शरीर थरथर कापू लागले होते, कारण मी तर खूपच इमानदार माणूस होतो. मी कधीच कोणतेही खोटे काम केले नव्हते. तर मग माझी बायको हे काय करत होती? परंतु मी विचार करत होतो की माझ्या बायकोकडे ही तुरटी कुठून येते. मग माझ्या लक्षात आले की प्रत्येक महिन्याला माझी मेहुणी माझ्या घरी येते आणि ती जी पिशवी घेऊन येते कदाचित त्या पिशवीमध्ये तुरटीच असावी. त्या दिवशी सुद्धा त्या पिशवीमध्ये अशाच प्रकारची तुरटी असावी. ही गोष्ट ती घेऊन येत असावी. माझा मित्र म्हणाला, ही तुरटी इथे कुठेही मिळत नाही, कारण नेपाळमध्ये या तुरटीवर बंदी आहे. या तुरटीचा व्यापार येथे कोणीही करत नाही, कारण ही साधीसुधी तुरटी नाही आहे. या तुरटीला पाण्यामध्ये मिक्स करून हिची नशा केली जाते. माझ्या मित्राने सांगितले की या तुरटीची अजून एक खास गोष्टसुद्धा आहे की जी महिला ही तुरटी पाण्यामध्ये मिक्स करून पिते तिला गर्भ न राहण्यास मदत होते. म्हणजे ज्या महिलांना मूल नको असतात त्या महिला. याचा अर्थ माझी बायको आणि तिची बहीण दोघी मिळून हे काम करत होत्या.
माझी मेहुणी माझ्या बायकोसाठी जी पिशवी घेऊन आली होती ती सुद्धा याच तुरटीची पिशवी होती आणि त्या दोघी मिळून माझ्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करत होत्या. मिठाईबरोबर अशा प्रकारची वस्तू विकणे चांगले काम नव्हते. मी तर त्या तुरटीला एक सर्वसाधारण तुरटी समजत होतो, जी तुरटी आपण सर्वजण वापरतो. परंतु मी चौकशी केल्यानंतर मला समजले की ही काही साधीसुधी तुरटी नव्हती. ही तर नशा करण्यासाठी वापरण्यात येणारी तुरटी होती. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. काही करून मला हे चुकीचे काम थांबवायचे होते. लोक आमच्या दुकानामध्ये मिठाई खरेदी करण्याच्या बहाण्याने येत होते आणि ही गोष्ट खरेदी करून घेऊन जात होते. याचा अर्थ माझ्या मिठाईच्या दुकानावर सर्व नशा करणाऱ्या महिला येत होत्या आणि या त्या महिला होत्या ज्यांना प्रेग्नन्सी राहायला नको होती. त्या महिला आपल्या घरी सांगत असतील की आम्ही मिठाई घेण्यासाठी जात आहोत, परंतु त्याच महिला ही चुकीची तुरटी घेऊन जात होत्या. त्या तुरटीचे पैसे माझी बायको मला देत नव्हती. त्याचे पैसे ती स्वतःजवळच सांभाळून ठेवत होती, परंतु मिठाईचे पैसे तर ती रोजच्या रोज मला देत होती. मी माझे डोके पकडले तेव्हा माझा मित्र म्हणाला, तुला काहीही करून हे काम बंद करावे लागेल, कारण चुकूनसुद्धा पोलिसांना याची बातमी मिळाली तर पोलीस तुझे पूर्ण घर सील करतील आणि तुझ्यासह तुझ्या बायकोला दोघांनाही जेलमध्ये टाकतील. माझ्या मित्राचे दोघांनाही जेलमध्ये टाकतील. हे बोलणे ऐकून मी अजूनच घाबरलो होतो. माझा मित्र मला समजवत होता की अशा प्रकारची तुरटी इथे वापरणे गैरकानूनी समजले जाते, म्हणूनच तुझी बायको ही तुरटी इथे खूप जास्त पैशांना विकत आहे. मी विचार केला, हे खूपच चुकीचे काम आहे. मी खूपच प्रामाणिक आणि इज्जतदार माणूस आहे. मी अशा प्रकारचे चुकीचे काम कधीही होऊ देणार नव्हतो. म्हणून मी लगेचच घरी गेलो आणि माझ्या बायकोला जाऊन प्रश्न केला की तुझी बहीण प्रत्येक महिन्याला आपल्या घरी काय येते आणि काय घेऊन येते. माझा प्रश्न ऐकताच माझ्या बायकोला धक्का बसला. ती म्हणाली, ताई तर माझ्यासाठी काहीच घेऊन येत नाही. ती फक्त मला भेटण्यासाठी प्रत्येक महिन्याला आपल्या घरी येते. माझी बायको पूर्णपणे खोटे बोलत होती. तेव्हा मी माझ्या बायकोला सर्व गोष्ट सांगितली आणि म्हणालो, आज मी वेश बदलून सर्व सत्य जाणून घेतले आहे की तू काय विकते आहेस. माझे बोलणे ऐकून माझ्या बायकोने सर्व गोष्टी कबूल केल्या. त्यानंतर ती म्हणाली की मी किती दिवस दुकानावर बसून पाहिले होते, पण कोणीच ग्राहक येत नव्हते. त्यामुळे आपली मिठाई विकली जात नव्हती. मिठाई बनवण्यासाठी मी एवढी मेहनत बरोबर साफसफाईवर सुद्धा खूप लक्ष देत होती आणि विचार करत होती की लोकांना शुद्ध मिठाई मिळावी. मी लोकांना विश्वास दिला की ही शुद्ध मिठाई आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारची मिलावट नाही. परंतु लोकांना माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे कोणीही ग्राहक आपल्या दुकानात मिठाई खरेदी करण्यासाठी येत नव्हता. त्यामुळे आपले नुकसानच होत चालले होते. त्यामुळे मी खूपच जास्त परेशान झाली होती. मग एक दिवस मी कोणाकडून तरी ऐकले की इथे तुरटी विकण्यास मनाई आहे, कारण इथल्या तुरटीमुळे नशा केली जाते आणि महिला तुरटीचा उपयोग आपली प्रेग्नन्सी थांबवण्यासाठी करतात. म्हणूनच मी विचार केला की आपण तीच तुरटी मागून घ्यावी आणि इथे विकावी. त्यातून आपल्यालाच काही फायदा होईल. मी माझ्या बहिणीला फोन केला आणि त्या तुरटीचे नाव सांगितले. त्यामुळे माझी बहीण ती तुरटी घेऊन इथे आली आणि हेच कारण आहे की दुसऱ्या शहरांमध्ये तुरटी स्वस्त मिळते आणि आपल्या शहरामध्ये ती खूप महाग मिळते. म्हणूनच प्रत्येक महिन्याला पिशवीत बांधून माझी बहीण तुरटी घेऊन येत होती. माझी बायको म्हणत होती, यामध्ये कोणती चुकीची गोष्ट आहे. तुरटी येथील लोकांसाठी सोने आहे. हे लोक ही तुरटी आपल्याकडून सोन्याच्या भावातच विकत घेतात. हीच तुरटी आपल्याला तिकडे स्वस्तामध्ये मिळते. तेव्हा मी माझ्या बायकोला ओरडलो आणि म्हणालो, तू अशा चुकीच्या गोष्टींची प्रशंसा करत आहेस. तुला लाज नाही वाटत का हे चुकीचे काम करताना. तेव्हा माझी बायको म्हणाली, जर आपल्याला अशा प्रकारची तुरटी विकून फायदा होत असेल तर यामध्ये लाज वाटून घेण्यासारखी काय गोष्ट आहे. तेव्हा मी माझ्या बायकोला म्हणालो की तू जी गोष्ट विकत आहेस त्यातून लोक नशा करत आहेत आणि तीच गोष्ट नेपाळ सरकारने बंद केली आहे, कारण लोक चुकीच्या मार्गाला जात आहेत. तेच काम तू करत असशील आणि लोकांना चुकीच्या मार्गाला लावत असशील तर येथील लोक पुन्हा चुकीच्या मार्गाला जातील. तुला माहीत आहे का, या गोष्टीची नशा करून माणूस मृत्यूच्या जवळ जातो आहे. त्यामुळे मी तुला हे काम कधीही करू देणार नाही. मी माझ्या बायकोला म्हणालो, जर माझ्या नशिबात पैसा असेल तर तो मला मिळेल. मला अशा पद्धतीने चुकीच्या मार्गाने पैसा नाही मिळवायचा. आजपासून तू हे काम बंद केले नाहीस तर मी स्वतः तुला पोलिसांच्या हवाली करेन. माझे बोलणे ऐकून माझी बायको घाबरली होती. ती म्हणाली, आपल्या घरात तर खूप सारी त्रुटी आहे. आता त्या सर्व त्रुटीचे मी काय करू. तेव्हा मी माझ्या बायकोला म्हणालो की तू ती त्रुटी जाळून टाक. मी माझ्या बायकोला समजावले, इथे तुरटी विकणे म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा आहे. ही चुकी करणाऱ्याला एकदा शिक्षा झाली की त्याला जेल बाहेर येता येत नाही. माझ्या बोलण्याने माझी बायको खूप घाबरली होती. तिने ते सर्व त्रुटी जाळून टाकली. माझ्या बायकोने तिच्या बहिणीला सुद्धा तुरटी आणण्यास मनाई केली होती. माझ्या पायाचे फ्रॅक्चर आता पूर्णपणे बरे झाले होते. त्यामुळे मी वॉचमनची नोकरी करण्याचा विचार केला होता. आता माझे दोन्ही पाय पूर्णपणे व्यवस्थित झाले होते आणि माझा एक हातसुद्धा व्यवस्थित होता. त्यामुळे मी बसून वॉचमनची नोकरी करू शकत होतो. आता मी एका स्कूलमध्ये वॉचमनची नोकरी करू लागलो होतो. तिथे मला चांगला पगारसुद्धा मिळत होता. मी देवाचे आभार मानतो की नशिबाने त्रुटीविषयी पोलिसांना समजले नाही, नाहीतर आता आम्ही नवरा बायको जेलमध्ये असतो. आता माझ्या बायकोने शपथ घेतली आहे
की यापुढे ती कोणतेही चुकीचे काम करणार नाही. आता आम्ही नवरा बायको एकमेकांसोबत खूपच आनंदाने राहत आहोत. आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की कोणतेही चुकीचे काम करण्याअगोदर 1000 वेळा विचार करा. प्रामाणिक माणूस गरीब राहणे पसंत करेल, परंतु तो कधी चुकीचे काम करणार नाही. माणसाने कधीही चुकीच्या मार्गाने पैसा कमावू नये. चुकीच्या मार्गाने मिळालेला पैसा कधीही टिकत नाही. काही काळ त्याचा आनंद आपल्याला उपभोगता येतो, पण दिवस फिरले की त्याची शिक्षा आपल्यालाच भोगावी लागते. हेही तितकेच खरे आहे. म्हणून चांगल्या मार्गाने पैसा कमवा. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.